Welcome to my YouTube channel. Lesson number 3, 11 Science, Subject Chemistry. पहिल्या 30 मूलद्रव्यांची नावं, 20चे नाव आणि त्याचा सिम्बॉल. पुढच्यांचे मी सिम्बॉल दिला होता, तुम्ही त्याचे नावं अर्थात लिहून काढले असतील, पाठही तुमचे झाले असतील. नसेल तर आज पाठ करा, कारण त्याच्याशिवाय आपल्याला समोरचे कंपाऊंड ओळखता येणार नाही. आता कंपाऊंड म्हणजे काय नेमकं पहा. दोन किंवा त्यापेक्षा अधिक मूलद्रव्ये एकत्र येतात, त्याच्यापासून जो होमोजिनियस सबस्टन्स तयार होतो त्याला आपण कंपाऊंड म्हणत असतो, बरोबर आहे. आणि हे कंपाऊंड लिहिण्यासाठी आपण काय करतो, मूलद्रव्याचे सिम्बॉल वापरत असतो. वापरत असताना त्याचा एक मॉलिक्यूल जर आपण घेतला तर त्या एका मॉलिक्यूल मध्ये कोणत्या मूलद्रव्याचे किती ॲटम आहे ते पण दिलेलं असतं. आपण की समजा आता फॉर एक्झाम्पल आपण वॉटर लिहायचं असलं तर कसं लिहितो, काय सांगतो आपण, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर इज H2O असं म्हणतो की नाही आपण. मग याचा अर्थ काय होतो मुलांना, याचा अर्थ असा होतो की हा कंपाऊंड आहे. आता बरोबर आहे, हा कोणत्या दोन मूलद्रव्यापासून तयार झाला, दोन वेगवेगळ्या, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हे दोन मूलद्रव्ये एकत्र आले, त्याच्या संयोगापासून तयार झाला. तर हे होमोजिनियस, यातला हायड्रोजन ऑक्सिजन असं वेगवेगळा नसतो, एक जीव झालेला आहे. हायड्रोजनचे गुणधर्म वेगळे, ऑक्सिजनचे वेगळे आणि वॉटरचे वेगळेच झाले, कारण हा नवीन पदार्थ तयार झालेला आहे. मग आता हा मॉलिक्युलर फॉर्म्युला, याचा अर्थ काय होतो की वॉटरच्या एका मॉलिक्यूल मध्ये आपल्याला 3 ॲटम दिसतील. कोणते कोणते, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. हा हायड्रोजन हायड्रोजन 2 आणि 1 ऑक्सिजन असा त्याचा अर्थ होतो. हा याला काय म्हणायचं मग, मॉलिक्युलर फॉर्म्युला. इट इज द फॉर्म्युला ऑफ द कंपाउंड और सबस्टन्स व्हिच शोज द नंबर ऑफ atoms present in the molecule, number of atoms of the element असं म्हणू आपण, number of atoms of the element in a one molecule of the compound called as a molecular formula. पदार्थाच्या एका मॉलिक्यूल मध्ये कोणकोणते आणि किती मूलद्रव्ये आहेत, कोणकोणते आणि किती. जसं हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन किती 2, ऑक्सिजन किती 1, याला म्हणायचं मॉलिक्युलर फॉर्म्युला, बरोबर आहे. मग आता आपल्याला कंपाऊंड वरून नाव दिलं तर त्याचा फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे, किंवा फॉर्म्युला सांगितला तर कंपाऊंड ओळखता आला पाहिजे. मग आता काही कंपाऊंड जे नेहमी आपल्या केमिस्ट्रीमध्ये येतात त्याची आपण ओळख करून घेऊया आणि ते पाठ करूया, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्याचं नाव. चालेल. जसे जेवढे कंपाऊंड ओळखीचे होतील तसं रसायनशास्त्र तुम्हाला समजायला सोयीचं होईल. नाही तर कंपाऊंडच ओळखता आला नाही तर काहीच नाही, समोर सगळं संपून जातं मग डोक्यातलं. ठीक आहे. आता पहा, काही ऍसिड्स आहेत आपल्याकडं, काही पदार्थ ऍसिड्स आहेत, काही बेस आहेत. आता ऍसिड म्हणजे कोण, बेस म्हणजे कोण, ह्या व्याख्या येतील. कदाचित अगोदर आर्हेनियस ची डेफिनेशन 8वी-9वी-10वीत कुठेतरी येऊन गेली असेल. ऍसिड इज अ सबस्टन्स विच प्रोव्हाइड H+ आयॉन व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर. पाण्यात टाकल्यावर जो पदार्थ H+ आयॉन देतो, प्रोटॉन देतो, त्याला म्हणायचं ऍसिड. किंवा बेस म्हणजे कोण, जो पदार्थ पाण्यात टाकल्यावर OH- आयॉन देतो, कोणता, हायड्रॉक्झिल आयॉन, OH- आयॉन. आणि ऍसिड कोण देत असतो, H+ आयॉन, किंवा पदार्थ पाण्यात टाकल्यावर. अर्थात डेफिनेशन नंतर येणार आहे समोर, तूर्त माहितीसाठी सांगितलं. ऍसिड म्हणजे कोण, जो पदार्थ पाण्यात टाकल्यावर H+ आयॉन देतो त्याला ऍसिड म्हणायचं. उदाहरणार्थ HCl, पाण्यामध्ये जर मी टाकलं, ॲक्वाइज सोल्युशन म्हणतात त्याला. म्हणजे काय, पाण्यातलं द्रावण आयोनाइज होतो, H+ आणि Cl- आयॉन तो देतो, मग याला म्हणायचं ऍसिड. का HCl ऍसिड झालं, कारण तो पाण्यात टाकल्यावर H+ आयॉन देतो म्हणून. असे काही ऍसिड आपण बघूया. आणि बेस म्हणजे कोण, जो पदार्थ पाण्यात टाकल्यावर OH- आयॉन देतो, याला हायड्रॉक्झिल आयॉन म्हणतात. काय, हायड्रॉक्झिल आयॉन. उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साइड, माहिती आहे सगळ्यांना, NaOH लिहितो आपण. म्हणजे एक सोडियम, एक ऑक्सिजन, एक हायड्रोजन, 3 ॲटम एकत्र येऊन हा पदार्थ तयार झालेला आहे. एक सोडियमचा, एक ऑक्सिजनचा, एक हायड्रोजनचा ॲटम एकत्र येऊन सोडियम हायड्रॉक्साइड. याला जर तुम्ही पाण्यात टाकलं ॲक्वायस, तर आता तयार होतो Na+ आणि OH- आयॉन, म्हणून याला बेस म्हणायचं. चालेल.
हा. घेणार आहोत आपण डिटेलमध्ये डेफिनेशन पुढे. आज फक्त कंपाऊंडची ओळख करून देणार आहे मी तुम्हाला काही, आणि त्यांचे नावं आणि फॉर्म्युले तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे आहेत, ते पाठ करायचे आहेत. ते पाठ केलं की रसायनशास्त्र हळूहळू आपल्या ओळखीचं होईल. आता उदाहरणार्थ पहा, सिम्पलेस्ट ऍसिड सांगतो HCl, याला म्हणतात हायड्रोक्लोरिक ऍसिड. काय म्हटलं जातं याला? हे ऍसिड आहे. ऍसिड म्हणजे कोण? आत्ताच सांगितलं, ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl. चालेल, म्हणजे पहिला ऍसिड माहित झालं तुम्हाला. नाव काय? हायड्रोक्लोरिक ऍसिड. कसं तयार झालं? हायड्रोजन आणि क्लोरीन पासून, एक हायड्रोजन एक क्लोरीन एकत्र आला, ऍसिड तयार झालं, हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्यानंतर H आणि Br एकत्र आला, याला म्हटलं जातं हायड्रोब्रोमिक ऍसिड. हायड्रोब्रोमिक ऍसिड. त्यानंतर बघा, नेहमी कामात पडणारे ऍसिड आहे HF. हायड्रोजन आणि फ्लोरीन एकत्र आला, याला म्हटलं जातं हायड्रोफ्लोरिक ऍसिड. हायड्रोफ्लोरिक ऍसिड. त्याच्यानंतर पहा, मी लिहितो नेहमी द किंग ऑफ ऍसिड H2SO4. नाव सांगा, माहिती आहे सगळ्यांना, नेहमी येऊन जातो कंपाऊंड हा. रसायनशास्त्र म्हटलं की हे ऍसिड आलंच पाहिजे. काय नाव याचं? सल्फ्युरिक ऍसिड. लिहू मग, सल्फ्युरिक ऍसिड. बरोबर आहे. आणखी एखाद्या ऍसिडचं नाव आठवतं का? पहा बरं. हा, कोणतं? नायट्रिक ऍसिड. बरोबर आहे. काय फॉर्म्युला आहे? HNO3 म्हणजे कोण? नायट्रिक ऍसिड. एक हायड्रोजन जर कमी केला यातला तर HNO2, याला नायट्रस ऍसिड म्हणण्यात येतं. यातला एक हायड्रोजन कमी केला तर त्याला सल्फ्युरस ऍसिड म्हणण्यात येतं. लिहू, H2SO3 ROUS, सल्फ्युरस ऍसिड. बघा, हे सगळे ऍसिड आहे. हे पाठच पाहिजेत. हे जेवढे पाठ कराल तेवढं रसायनशास्त्र सोपं होईल मुलांना तुमच्यासाठी. बरोबर आहे. त्याचं हे याच्यावरून नाव देता आलं पाहिजे. किंवा नायट्रिक ऍसिड म्हटलं की लगेच नायट्रिक ऍसिड HNO3, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4. बरोबर आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl, असं नाव पण आपल्याला देता आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, आठवं नाव लिहितो इथे, H2CO3. हे पण ऍसिड आहे, H2CO3. याला म्हणतात कार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक ऍसिड. चालेल. HCN, हायड्रोजन सायनाइड. हायड्रोजन सायनाइड किंवा हायड्रोसायनिक ऍसिड म्हटलं तरी चालेल याला. त्यानंतर HCOOH, याला फॉर्मिक ऍसिड म्हणतात. हे ऑर्गॅनिक ऍसिड आहे. आणि आणखी एक घेऊया आपण महत्वाचं ऍसिड, CH3COOH. हे पण नेहमी म्हटलं जातं व्हिनेगारिक ऍसिड, किंवा यालाच ऍसिटिक ऍसिड म्हणणार आहोत आपण. बघा बरं, एवढे सगळे ऍसिड बरेच आहेत, याच्यापेक्षा भरपूर ऍसिड आहेत, पण हे नेहमी काम पडणार तुम्हाला 11वीत आणि 12वीत, म्हणून घेतोय आपण. हे पहा, एकदा नजरेखालून गेला, तुम्हाला लिस्ट करायची आहे चांगली. पिरियॉडिक टेबल झाला, पहिले 30 मूलद्रव्य झाले की काही कंपाऊंडची माहिती, म्हणून मी आता हे सगळे कंपाऊंड झाले. याच्यात शुद्ध मूलद्रव्य आहे का? नाही. मूलद्रव्य एकत्र येऊन हे तयार झाले. हा झाला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून काय बोध होतो? जसं सल्फ्युरिक ऍसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला H2SO4 आहे. म्हणजे काय की सल्फ्युरिक ऍसिडच्या एका मॉलिक्युल मध्ये 2 हायड्रोजन आहे, 1 सल्फर आहे आणि 4 ऑक्सिजन आहे. नायट्रिक ऍसिड फॉर्म्युला HNO3 म्हणजे काय? नायट्रिक ऍसिडच्या एका मॉलिक्युल मध्ये 1 हायड्रोजन, 1 नायट्रोजन आणि 3 ऑक्सिजन आहे. असा याचा अर्थ सगळ्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. हे झालं ऍसिड. आता आपण काही बेस कडे जाऊया. मग पहा बरं, HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड, HBr हायड्रोब्रोमिक, हायड्रोफ्लोरिक हे सल्फ्युरिक, नायट्रिक ऍसिड HNO3, HNO2 नायट्रस ऍसिड, H2SO3 सल्फ्युरस ऍसिड, H2CO3 कार्बोनिक ऍसिड, HCN हायड्रोजन सायनाइड, HCOOH फॉर्मिक ऍसिड, CH3COOH ऍसिटिक ऍसिड,
चालेल. हे विनेगारिक ऍसिड, विनेगार वनस्पती आहे त्याच्यापासून तयार करण्यात येतं. हे फॉर्मिक ऍसिड, लाल मुंग्या असतात ना त्याचं डिस्टिलेशन करून तयार करतात हे. तर मुंगी चावल्यानंतर बघा जे आपल्याला चुनचुन चुनचुन होतं त्याचं कारण ते फॉर्मिक ऍसिड सुटतात. मधमाशी असेल, गांधील माशी असेल किंवा मुंग्या असतील तर त्या चावल्यानंतर जो आपल्याला त्रास होतो, वेदना होतात, त्याच्यामध्ये हे ऍसिड सोडतात ते शरीरात किंवा त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. ठीक आहे, ऍसिड माहिती झाले आपल्याला. आता आपण काही बेस पाहूया. काही मुख्य पदार्थामध्ये बेस, काही 2-4 नावं जर माहीत असेल तर आपल्याला त्याचा फायदा होतो. हे ओळखता आले पाहिजे. हे कंपाऊंड 11वीत 12वीत वारंवार येणार आहे, तेव्हा या कंपाऊंडचं नाव, याचा फॉर्म्युला आपल्याला सांगता आला पाहिजे. ठीक आहे, त्याच्याशिवाय केमिस्ट्री आपल्याला समजणार नाही, अन्यथा माझी फक्त बडबड ऐकायला येईल तुम्हाला. आता बेसिस कडे जाऊया आपण. बेस, जो पदार्थ पाण्यात टाकल्यावर काय देतो? OH- आयन. म्हणजे कोण? याला ग्रुप म्हणायचं. हा OH- ग्रुप देतो, त्याला म्हणायचं बेस. फॉर एक्झाम्पल सोडियम हायड्रॉक्साइड, सोडियम हायड्रॉक्साइड. चालेल. त्यानंतर KOH घेतो मी, याला म्हणायचं पोटॅशियम हायड्रॉक्साइड, पोटॅशियम हायड्रॉक्साइड. त्यानंतर हा NH4OH महत्वाचा आहे, याला म्हटलं जातं अमोनियम हायड्रॉक्साइड. शेवटी OH आलं तर हायड्रॉक्साइड लिहावं लागतं. चालेल. त्यानंतर CaOH/2 कॅल्शियम हायड्रॉक्साइड. मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड MgOH/2 मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड. त्यानंतर ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड, फॉर्म्युला बदलतोय मी, व्हॅलन्सी नुसार असतो तो. इथे 1 होता, इथे 2 OH आले, इथे 2 OH आले, इथे 3 OH आले. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड. काय अडचण? कॅल्शियम हायड्रॉक्साइड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड. आता हे झाले सगळे हायड्रॉक्साइड. म्हणजे कोण? बेस, पाण्यात टाकल्यावर OH- आयन देणारे पदार्थ. आता ऍसिड, बरेचसे पदार्थ बघा. ऍसिड आणि बेस यांची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा त्याच्यापासून पदार्थ तयार होतात, ज्याला सॉल्ट म्हणण्यात येतं. पहा आता मी काय सांगतो, अतिशय महत्वाचा पॉइंट. ऍसिड रिॲक्ट्स विथ बेस, देन इट फॉर्म्स सॉल्ट अँड वॉटर. पहा, ऍसिड आणि बेसची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा त्याच्यापासून कोण तयार होत असतं? सॉल्ट आणि वॉटर तयार होत असतं. म्हणजे सॉल्ट कोणापासून तयार होतात? मग ऍसिड आणि बेस पासून. ऍसिड रिॲक्ट्स विथ बेस टू प्रोड्यूस सॉल्ट अँड वॉटर. द रिॲक्शन इज नोन ॲज ए न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. उदासीनीकरण, मराठी माध्यमाचे विद्यार्थी. मग ऍसिड आणि बेसची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. म्हणजे काय? कोणतंही ऍसिड रिॲक्ट्स विथ बेस, कोण तयार होतं? सॉल्ट अधिक कोण? वॉटर. बरोबर. याला काय म्हटलं जातं? न्यूट्रलायझेशन. याला म्हणायचं न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आता उदाहरण द्यायचं झालं तर ऍसिड घेतलं मी HCl, बेस घेतला मी NaOH, याच्यापासून कोण तयार झालं? NaCl म्हणजे सॉल्ट, आणि वॉटर H2O. बघा, हा H आणि OH एकत्र आला. H आणि OH म्हणजे वॉटर एकत्र आला. H आणि OH म्हणजे H2O असं लिहा किंवा असं लिहा. शिल्लक काय राहिलं? Na आणि Cl. NaCl सोडियम क्लोराईड म्हणतो आपण याला. हा सोडियम क्लोराईड ऍसिड बेस पासून तयार झाला म्हणून याला काय म्हणण्यात येतं? सॉल्ट. म्हणजे सॉल्ट कोणापासून तयार होतात? मग ऍसिड आणि बेसच्या रिॲक्शन मधून. मग असे बरेच सॉल्ट आहेत, सोडियम पासूनचे, पोटॅशियम पासूनचे,
त्यानंतर म्हणजे बरेचसे कॅल्शियम पासूनचे, ॲल्युमिनियम पासूनचे, मॅग्नेशियम पासूनचे बरेचसे सॉल्ट असे तयार होत असतात. त्याची माहिती आपल्याला आता मिळवायची आहे. किंवा कंपाऊंडच घेणार आहोत आपण. सॉल्ट असतील किंवा इतर काही कंपाऊंड असेल तर ते आपण घेऊया. चालेल. मग आता आपल्याला काही ठराविक कंपाऊंड जे आहे, जे वारंवार आपल्याला 11वी 12वी मध्ये सिलेबस मध्ये येणार, अशांचे नावं आणि फॉर्म्युले आपण आता लिहून काढू. ऍसिड माहिती झालं, बेस माहिती झालं, त्याच्यापासून तयार होणारे पदार्थ काय म्हणायचे त्याला कंपाऊंडच म्हणतो मी किंवा सॉल्ट. आता पहिला पहा, सोडियम क्लोराइड NaCl. सोडियम क्लोराइड ऍसिड आणि बेस पासून. समजा मी NaBr लिहिलं, समजा मी NaI लिहिलं, समजा सल्फ्युरिक ऍसिड सोबत आला Na2SO4 तयार झाला, समजा नायट्रिक ऍसिड सोबत आला HNO3 NaNO3, कार्बोनिक ऍसिड सोबत आला. पहा आता मी त्या सोडियम पासून कसे कंपाऊंड तयार केले. पुरे झाले एवढे सोडियम पासूनचे. बघा नुसत्या सोडियम पासून तयार झालेले कंपाऊंड पहा इतरांसोबत. NaCl याला काय नाव दिलं आपण? सोडियम क्लोराइड. बरोबर आहे. आता याला NaBr असेल तर याला म्हणू आपण सोडियम ब्रोमाइड. हळूहळू पाठांतर करून टाकायचं. हळूहळू हे नाव कसे आले, काय आले, ब्रोमाइड का म्हटलं मी याला, हे समजेल आपल्याला. पॉझिटिव्ह आयन कोणता, निगेटिव्ह आयन कोणता, मग काय नाव द्यायचे. बेस्ट वे अगोदर पाठ करून टाकायचं. NaI याला म्हणतो मी आता सोडियम आयोडाइड. चालेल. हा सोडियम SO4 असेल तर नेहमी सल्फेट म्हणायचं. मग हा झाला सोडियम सल्फेट. हा कोण? सोडियम नायट्रेट NaNO3 म्हणजे सोडियम नायट्रेट. Na2CO3 याला म्हणायचं सोडियम कार्बोनेट. बघा SO4 आलं, जसं इथं क्लोरीन आला तर क्लोराइड म्हटलं, ब्रोमाइड म्हटलं, आयोडाइड म्हटलं. याच्यानंतर कुठे याचं शेवटी SO4 दिसलं की काय लिहायचं? सल्फेट. मूलद्रव्याचं नाव सोडियम सल्फेट, पोटॅशियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट, कॉपर सल्फेट. म्हणजे शेवटी कोण येईल? SO4. तसं शेवटी NO3 आलं तर काय म्हणायचं? नायट्रेट. सोडियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, कॅल्शियम नायट्रेट वगैरे. हे झालं अमोनियम कार्बोनेट. CO3 जर आलं तर काय म्हणायचं? शेवटी कार्बोनेट. बस हे एवढं सल्फेट, नायट्रेट, कार्बोनेट हेच नेहमी नेहमी येत असतं. सोडियम सायनाइड म्हणून आपण याला. सोडियम आणि Cl आला सायनाइड. याला सोडियम ऍसिटेट म्हटलं जातं. काय? सोडियम ऍसिटेट. ऍसिटिक ऍसिड आणि सोडियम हायड्रॉक्साइड NaOH आणि CH3COOH म्हणजे ऍसिटिक ऍसिड आणि सोडियम हायड्रॉक्साइड पासून हा पदार्थ तयार होतो. याला नाव दिलं आपण सोडियम ऍसिटेट. हे सॉल्ट आहे सगळेच्या सगळे. ऍसिड आणि बेस पासून तयार झालेले पदार्थ. आता मी जर याच्या ठिकाणी बघा मी फक्त सोडियमच्या ठिकाणी K टाकतो, झाले नवीन पदार्थ. हे पहा हा K टाकला, हा K टाकला, हा K टाकला, हा इथे Na2 होता K2 लिहिलं, हा NaNO3 होता हा झाला KNO3, हा Na2 म्हणजे हा झाला K2, Na च्या ऐवजी K, Na च्या ऐवजी K. आणि हे सगळे मी मनानं नाही जोडले. हे सगळे पदार्थ आपल्या लॅब मध्ये पण असतात, सापडतात आपल्याला. आपण तयार करू शकतो हे सगळे पदार्थ. बरोबर आहे. काल्पनिक नाही. हे प्रत्यक्षात सगळे पदार्थ अवेलेबल आहेत. कोणी कमी स्टेबल असेल, कोणी जास्त स्टेबल असेल. आता आपण याला हे नाव बदलायचं काम नाही. फक्त सोडियमच्या ऐवजी काय म्हणायचं तुम्ही आता? पोटॅशियम. झालं नाव तयार. फार सोपं आहे, टेक्निकल आहे सगळं. आता याला KCl ला काय म्हणायचं मग? पोटॅशियम क्लोराइड. 8 नंतर आता हे 9 म्हणतो मी याला. 9 10 11 12 13 14 15 16. चला पोटॅशियम इथे पण तेच लिहून टाका. पोटॅशियम ब्रोमाइड, पोटॅशियम आयोडाइड,
पोटॅशियम सल्फेट, पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम कार्बोनेट, पोटॅशियम सायनाइड आणि पोटॅशियम ऍसिटेट. हे अडचण तुम्ही देऊ शकता. आता फक्त सोडियमच्या ऐवजी पोटॅशियम टाकले, पाहिजे तेवढे कंपाऊंड तयार झाले आणि होतात ते, बरोबर आहे. मग आता तुम्हाला असं K2CO3 दिसल्याबरोबर K2 पोटॅशियम आहे, CO3 म्हणजे कार्बोनेट म्हणायचं, मग हा झाला पोटॅशियम कार्बोनेट लिहिता आलं पाहिजे, नाही का. बस ज्याला हे जमलं त्याला केमिस्ट्री इतका सोपा विषय कोणताच नाही, इतका स्कोरिंग सब्जेक्ट कोणताच नाही. पण जर का कंपाऊंड ओळखता आले नाही तर मग मात्र अवघड असतं. म्हणून अभ्यास आतापासून सुरुवात करायचा, शून्यातून सुरू केलेला आहे आपण. म्हणजे जरी तुम्हाला अगोदर रसायनशास्त्र आवडत नाही, समजलं नाही, तरी तुम्ही इथून पुढे जरी तयारी केली तरी तुमचा आवडता विषय हा रसायनशास्त्र होईल. चालेल. 16 पर्यंत आला तर ठीक आहे, 17 असे हे नंबर सहज दिले मी तुमच्यासाठी. आता आपण आणखी काही कंपाऊंड पाहू. जसं सोडियमचे बघितले, पोटॅशियमचे बघितले, आणखी काही कंपाऊंड आपण पाहूया. NaF असेल तर काय म्हणाल मग याला, आणि KF असेल तर काय म्हणायचं, याला म्हणायचं सोडियम फ्लोराईड, याला म्हणायचं मग पोटॅशियम फ्लोराईड. नाही. मग आता जसे सोडियमचे कंपाऊंड, पोटॅशियमचे कंपाऊंड, तसे कॅल्शियमचे येतील, मॅग्नेशियमचे येतील, ॲल्युमिनियमचे येतील, सगळ्या मूलद्रव्यांचे आहेत, नाही का. मग एवढे सगळे पाठ करत बसायचे आणि हे हळूहळू तुमच्या लक्षात येतील. आहे हे एवढे महत्वाचे तेवढे आपण पाठ करूया. याच्या व्यतिरिक्त मी आता काही कंपाऊंड लिहून देतो ज्याचं नेहमी आपल्याला काम पडणार आहे. चालेल. CH3 COOAg लिहितो मी याला. Ag म्हणजे कोण, सिल्वर. मग याला मी काय म्हणेल आता, सिल्वर ऍसिटेट. चालेल. आता महत्वाचे कंपाऊंड पहा आणखी. KMnO4 पोटॅशियम परमॅग्नेट, KMnO4 याला म्हणायचं पोटॅशियम परमॅग्नेट. नेहमी हे फॉर्म्युले K2Cr2O7, K2Cr2O7 याला म्हटलं जातं पोटॅशियम डायक्रोमेट. पोटॅशियम डायक्रोमेट, पोटॅशियम परमॅग्नेट, पोटॅशियम डायक्रोमेट. पहा हे नेहमी येत असतात, मोठे मोठे फॉर्म्युले आहेत, असेच्या असे पाठ करायचे. चालेल. आता CaCl2, CaSO4 द्या नाव याला. Ca म्हणजे कोण, कॅल्शियम. समोर क्लोरीन आला, मग याला काय म्हणाल, कॅल्शियम क्लोराईड. याला काय म्हणाल, कॅल्शियम सल्फेट. बरोबर आहे. अजून सोडियम पोटॅशियमचे जास्त, आणि त्याच्यानंतर काही नाही, फक्त मूलद्रव्याचं नाव बदला, तुम्हाला नाव द्यायला सोयीचं होईल. पण एवढे पाठ करून ठेवायचे. आता मी 24 नंबरवर लिहितो Na2CO3 आणि NaHCO3. हे पण येतात नेहमी. Na2CO3 सोडियम कार्बोनेट लिहू, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट. हा धुण्याचा सोडा, हा खाण्याचा सोडा म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी काही कंपाऊंड जे नेहमी वापरल्या जातात ते
सोडियमचे झाले. आता मॅग्नेशियमचे बघा, हा कोण असेल? MgO. याला काय म्हणणार मी? मॅग्नेशियम ऑक्साइड. त्यानंतर CuSO4. Cu आला म्हणजे कॉपर, याला म्हणायचं कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट. ठीक आहे. अजून 28 ZnSO4 झिंक सल्फेट. PHATE. झिंक कार्बोनेट ZnCO3. बरोबर. आता पहा, हे सगळे कंपाऊंड आहेत. 2 किंवा त्यापेक्षा अधिक मूलद्रव्ये ही अशी लिस्ट मी दिवसभर मी लिहित राहिलो तर ते लिहितच राहील, कारण कंपाऊंडच कंपाऊंड आहेत. हे काही कमी नाही, लाखां कंपाऊंड आहेत, पण कमीत कमी काही ठराविक कंपाऊंड आपल्याला माहिती पाहिजे. आता ऑर्गॅनिक मध्ये पहा, काही ग्लुकोज. ग्लुकोज म्हटलं तर C6H12OCX आणि C12H22O11. C12H22O11 म्हणजे याला केन शुगर, सुक्रोज. SUCROSE. हे ग्लुकोज, हे सुक्रोज. सुक्रोज म्हणजे आपली केन शुगर. तर हा त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर आता असे हे सगळे कंपाऊंड आहेत बघा, ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक. हे काही ऑर्गॅनिक आले, काही इनऑर्गॅनिक आहे. जेवढे कंपाऊंड तुम्ही पाठ कराल तेवढे चांगले आहे. सिल्वरचे आहेत, सिल्वर नायट्रेट, सिल्वर क्लोराईड, सिल्वर ब्रोमाइड, गोल्ड क्लोराईड, गोल्ड सल्फेट, असे असंख्य कंपाऊंड आहेत मुलांना. काही सिलिकॉन पासूनचे असतील, कार्बनचे तर करोडोना आहेत. त्याचा विचार आपण करणार आहोत. आता हे एवढे कंपाऊंड तरी कमीत कमी ऍसिड, बेस आणि हे कंपाऊंड याची मस्त यादी करायची आणि बेडरूम मध्ये लावून द्यायची. काय होईल त्याने? बेडरूम मध्ये मोठ्या अक्षरात, म्हणजे पाहिल्याबरोबर झोप लागेल नाही. मग रोज झोपण्यापूर्वी, झोपातून उठल्यानंतर त्याला वाचायचं, म्हणजे आपल्या ते ओळखीचे होतील कंपाऊंड. ठीक आहे. मग आता हा लेसन आपण पुरे करूया इथे. आणि आता पुढच्या 4थ्या लेसन पासून मात्र आपण हे इंट्रोडक्शन ऑफ केमिस्ट्रीच आहे. ठीक आहे. आता आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटमला मात्र 4थ्या तासाला प्रत्यक्ष प्रकरणाला सुरुवात करूया. त्यापूर्वी मी तुमच्याकडे नोट्स पाठवेल. ठीक आहे. ओके, बाय, सी यू.